महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे। गणेशाच्या दर्शनासाठी नेत्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं सुरू आहे। असं उत्सवाचं वातावरण असतानाच दुसरीकडे गणेश दर्शनावरून राजकीय वाद पेटलेला आहे। दिल्लीमध्ये सरन्यायाधीशांच्या घरच्या गणपतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर वादाचा भडका उडाला। त्याचं कारण काय आहे पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। पंतप्रधान मोदी अगदी मनोभावे गणपतीची आरती करतायत। ठिकाण आहे देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं शासकीय निवासस्थान। विशेष म्हणजे मोदींनी मराठमोळ्या वेशभूषेत गणरायाची आरती केली आहे। पण मोदींच्या या गणेश दर्शनावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय। विरोधक या घटनेचे अनेक अर्थ काढतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सुनावणीशी या घटनेचा संबंध जोडलाय, तर भाजपच्या नेत्यांना मात्र यावर राजकारण करणं हे सडक्या विचारसरणीचं लक्षण वाटतंय। हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले, तरीही निर्णय आणि निकाल होत नाही। ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले। त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतंय का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का, या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या, पक्क्या झाल्या। हर व्यक्ति को अधिकार है गणपति पूजा करने का, गणेश उत्सव मनाने का। गणेश उत्सव में जात पात धर्म, कोई अधिकारी है, कोई जस्टिस है, कोई कौन पद पे, ये महत्व का नहीं है। गणेश पूजा महत्व की है। तो इसलिए ये बात को राजनीति करना ये गंदे दिमाग का लक्षण है। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेश दर्शनाच्या आक्षेपाला इफ्तार पार्टीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन सरन्यायाधीश के.जी. बालकृष्णन यांच्या भेटीचा 2009 मधला एक फोटो ट्विट केलाय। फडणवीसांनी म्हटलंय, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे, पण गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला माननीय पंतप्रधान मोदीजी गेले तर इतका गजब का? हिंदुत्वाला विरोध करता करता आता गणपती आणि गौरी महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? प्रश्न गहन आहे। हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा, गौरी गणपतीच्या भक्ती आणि श्रद्धेचा अपमान नाहीये का? ते खासगी भेटीला गेले नव्हते आरतीच्या नावाखाली। ते ज्या सरन्यायाधीशांविषयी बोलतायत, सांगतायत, ते सार्वजनिक कार्यक्रमात सगळ्यांसमोर अनेक लोकांसमोर जाऊन ते त्या कार्यक्रमात उपस्थित होते। हे त्यांना माहीत नसेल तर त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रण त्यांना मी पाठवतो, त्यांना पाहू द्या बसून। सरन्यायाधीशांच्या घरी थेट पंतप्रधानांनी जाणं हा प्रोटोकॉलचा भंग असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतलाय। याबाबत कायदेतज्ञांचं काय मत आहे ते पाहूया। आता काय आहे की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या घरी गणपती दर्शनाला जाणं यात काहीच चुकीची गोष्ट नाही, परंतु इथे जी गोष्ट घडली आहे की एक पंतप्रधान आहेत आणि दुसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत। ही दोन्ही घटनात्मक पदं आहेत आणि त्यामुळे काही विशिष्ट त्यांच्या जबाबदाऱ्या असतात। सरन्यायाधीशांच्या घरातल्या मोदींच्या गणेश दर्शनावरून राजकीय वाद होत राहील, पण लोकशाहीचे स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थांनी घटनेची चौकट मोडली जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।